हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया. तर आता आपण इथे पाहतोय की आता सध्या अनुसया ही खूपच जास्त रागवलेली असते कृष्णावरती. ती म्हणत असते त्या कृष्णाची एवढी हिंमत की तिनं मला त्या बाळजाच्या गळ्यामध्ये दागिने घालायला भाग पडलं. म्या त्या बाळजावर आरोप केले कारण तिची ती लायकीच आहे. म्या जे काही केलं ते बरोबरच होतं, पण म्हणून काय झालं, म्हणून त्या कृष्णानं मला त्या बाळजाच्या गळ्यात सगळे दागिने घालायला लावले. त्या कृष्णानं जे काही केलं का नाही त्यामुळं समोर मला असं वाटत होतं की मॅच चोर आहे. त्याबरोबर मग समोर म्हणत असतो आहे जोपर्यंत त्या कृष्णाकडे ते सरपंच पद आहे की नाही तोवर आपण तिचं काय बी नाही बिघडू शकत. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता कृष्णा जी आहे ती म्हणत असते खरं तर माझंच चुकलं. मी अनुसया सासूबाईंना बाळजाबाईंच्या खोलीमध्ये जाण्यापासून थांबवायला हवं होतं. जर मी तिकडे त्यांना जाण्यापासून थांबवलं असतं तर हे सगळं घडलंच नसतं. त्यावर दुष्यंत म्हणत असतो कृष्णा हे बघ उगाचच तू सगळ्याचा दोष स्वतःच्या माथी घेऊ नकोस, या सगळ्यामध्ये तुझी काहीही चूक नाही आहे. कृष्णा म्हणत असते अहो आज पहिल्यांदा असं घडलं आहे, आज पहिल्यांदा बाळजाबाईंची काही चूक नाही आणि अनुसया सासूबाई खोट्या ठरल्यात. त्यामुळं आता बघा आता बाळजाबाई आहे की नाही सतत टोमणे मारत राहणार आणि अनुसया सासूबाईंना खालीपणा दाखवण्यासाठी एक बी संधी नाही सोडणार. तर दुसऱ्या बाजूला अनुसया ही समरला सांगत असते बिघडवू शकतो आपण, त्या कृष्णाचं बरंच काही बिघडवू शकतो समर. अरे आपण तिला चांगली अद्दल घडवू शकतो. बघशील तू पुढे आता नेमकं काय होतं ते. मी त्या कृष्णाला अशी अद्दल घडवणार आहे की नाही की तिच्या आयुष्यभर नाही तर जन्मभर लक्षात राहील. तर इकडे आता बाळजासुद्धा म्हणत असते कृष्णे आता तुझे सुखाने जगायचे दिस संपले, त्यामुळं आता तू सुखानं जगायची स्वप्न सोडूनच दे, कारण आता मी तुला सुखानं जगूच देणार नाही आहे. तर इकडे आता कृष्णाने दुष्यंतसाठी दूध आणलेलं असतं. ती म्हणते दुष्यंत सरकार हे घ्या. दुष्यंत दूध प्यायला नकार देतो. कृष्णा म्हणते दुष्यंत सरकार अहो असं काय करायला आहे, उगाचच्या उगाच हे असं खाणं पिणं सोडून चालणार होय. दुष्यंत म्हणतो कृष्णा अगं एकाच्या वर एक नग आहेत आपल्या घरात, बघतेस ना सतत भांडणं. कृष्णा म्हणत असते दुष्यंत सरकार अहो असं काय करायला आहे, घर म्हणलं की भांड्याला भांडं लागणारच, घर म्हणलं की वाद आलेच. उगाचच्या उगाच तुम्ही जादा लोड घेऊ नका आणि जादा विचार पण करू नका. तुम्ही ना जास्त विचार करायला आहे त्यामुळे तुम्हाला त्रास वाटायला. दुष्यंत म्हणतो आपल्याला खूप मच्युअरली हे सगळं हँडल करावं लागणार आहे. कृष्णा म्हणते काय कुणाचं चोरली काय. त्यावर दुष्यंत म्हणतो मच्युअरली. कृष्ण जाऊ दे ना यार, कशाला उगाच तू त्यामध्ये पडतेस. तुला समजवायला गेलो ना तर माझं डोकं आणखीन जास्त चक्रम होईल. त्यावर कृष्णा म्हणते ते तर आधीच आहे. दुष्यंत म्हणतो काय बोललीस काय. कृष्णा म्हणते तुम्ही हुशार स्मार्ट आधीच आहेसा असं म्हणत होते. त्यावर दुष्यंत म्हणतो अच्छा असं म्हणत होतीस होय, मी काहीतरी वेगळं ऐकलं. बरं चल हे घे. पण कृष्णा तू जो काही न्याय केलास की नाही तो एकदम फर्स्ट क्लास होता. उद्या माझ्या बाबतीत जरी न्याय करण्याची वेळ आली तरी तू असाच न्याय करशील याची मला खात्री आहे. कृष्णा म्हणते दुष्यंत सरकार गप्प बसावं, उगाचच्या उगाच काहीतरी येड्यागतनी बडबडू नका. माझ्यावर ही वेळ कधी यायलाच नको आहे, समजलं ना व. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो बरं बाबा सॉरी मी उगाच चुकून बोललो. पण आता जाऊ देत ना, आता तू फार विचार करू नकोस, चल. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे पूजाने समरला बोलवलेलं असतं आणि आता पूजा ही समरला म्हणत असते निघूया. समर म्हणतो पण तू मला इकडे एवढ्या रात्री भेटायला बोलवलं का. त्यावर पूजा म्हणत असते ते काय ना ॲक्च्युली चॅटिंग करून माझी बोटं दुखली, म्हणून मग म्हटलं आपण जाऊन सरळ तुला समोरासमोरच भेटावं. आणि आईस्क्रीम खायचंही जरा मन झालं होतं आणि आपल्या माणसांबरोबर आईस्क्रीम खाल्लं ना की आईस्क्रीमची चवसुद्धा आणखीन वाढते. आणि ह्या गावात माझे तसे फारसे कोणाबरोबर कनेक्शन नाही आहेत ना, म्हणून मग विचार केला की तुझ्याबरोबर जावं. त्याबरोबर समर म्हणतो चालेल काय बी हरकत नाही, जाऊ की आईस्क्रीम खायला जाऊ. पण त्याआधी मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. पूजा म्हणते ऑफकोर्स विचार. त्यावर समर म्हणतो बघ आता एवढ्या रात्री तू माझ्याबरोबर जायला आल्यास, मी जर तुला आईस्क्रीम खायला नेण्याऐवजी भलत्याच कुठल्या तरी ठिकाणी नेलं आणि तुझ्याबरोबर काहीतरी वंगाळ केलं तर. त्यावर पूजा म्हणते एखादी मुलगी जर एवढ्या रात्रीची तुला भेटायला येते तर बट ऑब्वियस तिचा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मला खात्री आहे तू काहीही चुकीचं काहीही विचित्र वागूच शकत नाही आणि म्हणूनच तर मी तुला बोलावलं. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता कृष्णा ही गहू लावत असते. आता ती एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये गहू ठेवत असताना दुष्यंत तिकडे येतो. दुष्यंत लगेचच कृष्णाच्या जवळ बसतो
आणि म्हणतो, कृष्णा काय गं, हे एवढं एकटीने काम करायला कशाला घेतलंस तू? मला सांगायचं होतंस ना, मी सुद्धा तुझी मदत करायला आलो असतो. कृष्णा म्हणते, अहो दुष्यंत सरकार, त्यात एवढं काय बी नाही. हे समजा माझं नेहमीचं काम आहे, मला सवय आहे या समध्या कामाची. दुष्यंत म्हणतो, सवय आहे म्हणून काय झालं, मी मदत केली तर चालेलच ना, मी करतो तुझी मदत. आणि मग दुष्यंत आता कृष्णाला ते गहू त्या डब्यामध्ये टाकायला व्यवस्थित मदत करत असतो. त्यावेळी तो कृष्णाला म्हणतो, कृष्णा यार, तुला कसं समजलं ग की मला गव्हाचा चीक आवडतो म्हणून? त्याबरोबर मग कृष्णा म्हणत असते, काल रातच्याला तुम्ही झोपत बडबडत होतासा नवं, तेव्हा मला ऐकू आलं. त्यावर दुष्यंत म्हणतो, रिअली खरंच बोलतेस तू कृष्णा? त्यावर कृष्णा म्हणते, होय तर खरंच. त्यानंतर मग आता दुष्यंत मुद्दामून गव्हात हात घालतो आणि कृष्णाचा हात पकडतो. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार काय चाललंय तुमचं? दुष्यंत म्हणतो, काय मी काय केलंय कृष्णा? त्यावर कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार सोडा की माझा हात. हे बघा, मला उगा असं सतवू नकासा, मला लई कामं आहेत अजून, सोडा माझा हात. दुष्यंत म्हणतो, कृष्णा मी तुझा हात पकडलेला नाही आहे. कृष्णा म्हणते, पुरी झाली नौटंकी, हात सोडा की. त्यावर दुष्यंत म्हणतो, मी हात पकडलाय तुझा, याच्या तुझ्याकडे काय पुरावा आहे? ते न्यायनिवाडा करताना तू म्हणतेस ना, काय जो पुरावा डोळ्यांना दिसतो तोच पुरावा ग्राह्य धरला जातो म्हणून. मग आता तुझ्याकडे कुठे आहे पुरावा की मी तुझा हात धरलाय म्हणून? सांग की. त्याबरोबर कृष्णा म्हणत असते, असं काय? बघा दुष्यंत सरकार, हात सोडा माझा, उगाचच्या उगाच नाटक करू नकासा, मला माहिती आहे तुम्ही हात धरलाय ते. दुष्यंत म्हणतो, कृष्णा मी नाही धरलेला हात तुझा. कृष्णा म्हणते, मग काय भूतानं धरल्यावर? त्यावर दुष्यंत म्हणतो, ते मला माहीत नाही, पण मी धरलेला नाही आहे एवढं मात्र मी खात्रीनिशी सांगतोय. आता काय करायचं ते तू बघ. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार माझा हात तुम्हीच धरलाय, मला ठाव आहे, हात सोडा. दुष्यंत म्हणतो, नाही मी धरलेला नाही आहे हात, तुला काय करायचं ते तू कर. पुरावा आहे का तुझ्याकडे काही? पुरावा आहे मी तुझा हात धरल्याचा? पुरावा दे कृष्णा, पुरावा दे. तू म्हणतेस तसंच. त्याबरोबर कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार असे नाही ऐकणार तुम्ही. आणि मग ती दुष्यंतच्या बोटाला चिमटा काढते. दुष्यंत हात तसा मागे घेतो आणि म्हणतो, कृष्णा अगं काय गं, चिमटा काढलास तू? त्यावर कृष्णा म्हणते, मी चिमटा? अहो काय बोलायला तुम्ही, मी कशा पाहिजे चिमटा काढू तुमच्या हाताला? त्यावर दुष्यंत म्हणतो, कृष्णा तूच चिमटा काढलास माझ्या हाताला दुसरं कोण चिमटा काढणार आहे इथे? आपलेच हात होते ना ह्याच्यात. त्यावर मग कृष्णा म्हणते, पुरावा काय तुमच्याकडं? मी तुम्हाला चिमटा काढला याचा पुरावा काय? दुष्यंत सरकार, म्या म्हणतो ना की डोळ्यांना दिसणारा पुरावाच आपण खरा मानू शकतो, ग्राह्य धरू शकतो म्हणून. मग तुमच्याकडं कुठं आहे पुरावा की तुमचा हात मॅच धरला होता म्हणून? हाय का पुरावा? त्यावर दुष्यंत म्हणतो, कृष्णा खरंच तू खूप हुशार आहेस. त्यावर कृष्णा हसते. त्यानंतर आता आमदार साहेबांचा फोन कृष्णाच्या फोनवरती आलेला असतो. कृष्णा फोन घेते आणि म्हणते, होय 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 चालते, होय ठेवतो, होय होय. आणि मग ती फोन कट करते. दुष्यंत म्हणतो, काय गं कृष्णा, काय झालं, काय बोलत होतीस? त्यावर कृष्णा म्हणत असते, अहो दुष्यंत सरकार, आज आमदार साहेबांनी सभा ठेवायला सांगितली आहे, तर त्याबद्दलच बोलत होतो, ठेवतो म्हणलं. त्यावर दुष्यंत म्हणतो, सभा? त्यावर कृष्णा म्हणते, होय सभा. त्यावर दुष्यंत म्हणतो, बरं ठीक आहे. आणि त्यानंतर मग आता पुन्हा एकदा त्या दोघांची अशीच थोडीशी मजा मस्ती सुरू झालेली असते. आता ते दोघंजणं छान मजा करत असतात. तर दुसऱ्या बाजूला इकडे बाळजा ही नाकावरती पदर घेऊन संपूर्ण गावातला केर कचरा झाडून काढत असते आणि गणपत हा तिच्या डोक्यावरती छत्री घेऊन तिच्या मागे मागे फिरत असतो. तर त्याचवेळी आता बाळजा ही दमते आणि उठून उभी राहत म्हणते, दमले ग बाई दमले. हा गावातला समजा केर कचरा जमून आहे की नाही, मलाच आता कसं तरी व्हायला लागलं आहे. म्हणजे मला आहे की नाही या केर कचऱ्याचंच असल्यासारखं वाटायलं. सकाळी उठलं की हे गावातलं केर कचरा जमवण्याच्या नादात मला भरपूर त्रास व्हायला लागला आहे. माझ्या ताटात रातच्याला जेवताना बी मला तेच समजा दिसत असते. त्याबरोबर मग आता गणपत म्हणतो, वहिनी मला कळायलं आहे तुम्हाला त्रास व्हायला ते, पण बाळजाबाई अहो आपण काय करू शकतोय? आता सरपंचबाईंचा आदेश आहे नवं, त्यामुळं आपल्याला फॉलो तर करावंच लागणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मलासुद्धा तुमचा हे त्रास बघवत नाही, मी तुमची खरंच मदत केली असते, पण काय करू, मी तुमची मदत पण करू शकत नाही नवं. इतक्यात आता आमदार साहेब बाळजाबाईला फोन करतात आणि बाळजाला ते म्हणत असतात, काय मग बाळजाबाई, नवीन सरपंचबाईंनी काम अगदी जोशातच मनावर घ्यायचं ठरवलं आहे. अहो गाव हल्ली खूपच जास्त साफसुथरं स्वच्छ दिसायलं आहे. बाळजाबाई काय हो, नवीन सरपंचबाईंनी काय नवीन कामगार वगैरे ठेवले का काय साफसफाईसाठी? त्यावर बाळजा म्हणत असते, मला टोमणा मारायला. होय, मला टोमणा मारायचं राहू द्या, मी सांगितलेल्या कामाचं काय झालं ते पहिलं मला सांगा. त्याबरोबर मग सरपंच साहेब म्हणतात, अहो बाळजाबाई ते काम अगदी व्यवस्थित पार पडलं आहे, हेच तर सांगा तुम्हाला फोन करत होतो. त्यावर बाळजा म्हणते, नक्की? त्यावर मग सरपंच साहेब
आमदार साहेब सांगतात, अहो होय, म्हणजे बघा आपली गाव ते जिल्हा सुरक्षित योजनेमध्ये गावाला 25 कम्प्युटर मिळाले होते गावच्या जिल्हा परिषद शाळेला. त्यातले 5 तर आधीच आम्ही आपल्या सत्कर्मी लावलेले आहेत, त्यातले 18सुद्धा आपण आपल्याच खिशात घालणार आहोत. मग उरले किती? 2. ते 2 कम्प्युटर आम्ही शाळेमध्ये देणार आहोत मुलांसाठी. मग कशी वाटली आमची पैसे खाऊ योजना? त्याबरोबर बाळजाबाई म्हणत असते, तुम्हाला काय करायचं आहे ते करा, किती लुटायचं आहे ते लुटा, पण आम्ही जे सांगितलं आहे ते झालं पाहिजे. ती कृष्णा गावची सरपंच म्हणून खूप मोठा तोरा मिळवते ना, त्या कृष्णेचा चांगलाच अपमान झाला पाहिजे, समजलं ना. त्याबरोबर मग सरपंचाचा अपमान कसा करायचा ते आम्ही बघतो, त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा, आम्ही काय करायचं ते बघून घेऊ, असं आमदार साहेब सांगतात. तुम्ही तुमच्या कामाला लागा, आम्ही आमच्या कामाला लागतो. मग बाळजा फोन ठेवते. त्यावर गणपत म्हणतो, वहिनी अहो तुमचं हे काम कधी संपणार? इतक्यात बाळजाबाई संपूर्ण रस्त्यावर एक मोठी नजर फिरवतात आणि आता तिथे त्यांना एक छोटंसं लाकूड पडलेलं दिसतं. बाळजाबाई म्हणतात, संपणार गणपत भाऊजी, माझं हे काम लवकरच संपणार. आणि मग बाळजा ते लाकूड घेते आणि स्वतःच्याच पायावरती त्या लाकडाने जोरजोरात फटके मारू लागते. आता फटके मारत असते बाळजा, तेव्हा गणपत म्हणतो, वहिनी अहो काय करायला आहे? बाळजाबाई अहो थांबा. पण बाळजा काही थांबत नाही. बाळजा स्वतःच्याच पायावर जोराने 2-3 फटके मारून घेते. त्याच्यानंतर मग आता बाळजा ही गणपतला म्हणते, आई ग भाऊजी मला लई दुखायलं आहे, तो सराटा तेवढा उचलून घ्या. आणि मग गणपत आणि बाळजा दोघंजणं तिकडनं घरी जायला निघतात. बाळजाला खरोखर जास्त लागलेलं असतं आणि तिला त्रासही जास्त होत असतो. ऐक आ करत करत ती घरी पोहोचते. गणपत आता मोठमोठ्याने घरात सगळ्यांना हाका मारतो. सुनबाई, दुष्यंत, वहिनी, दादा, मैनावती लवकर या, सुनबाई, दुष्यंत, वहिनी साहेब या, लवकर या, बाहेर या, बघा काय झालंय ते. त्याबरोबर मग बाळजा ही बसायला जाते. आता गणपतचा हा एवढ्या मोठ्याने आवाज ऐकून त्या ठिकाणी आता सगळेच जण येतात. दुष्यंत आणि कृष्णा पहिले येतात, त्यांच्या मागोमाग मग अनुसया, आढळराव, मैनावती सगळेच जण येतात. आता बाळजाच्या पायाला जे लागलेलं असतं ते बघून मग आता सगळे विचारतात की काय झालं भाऊजी, काय एवढं मोठ्यानं हाका मारायला? त्याबरोबर मग गणपत म्हणत असतो, अहो सुनबाई, वहिनी साहेब काय सांगू तुम्हाला, आम्ही दोघंजणं जेव्हा गाव झाडायला गेलो होतो तेव्हा बाळजाबाई गाव झाडत असताना त्यांच्या पायावरती झाडाची एक मोठी फांदी वरनं पडली आणि बाळजाबाईंच्या पायाला लागलंय. बघा की केवढा त्रास व्हायला त्यांना, म्हणून मी त्यांना थेट घरला घेऊन आलो. त्यावर कृष्णा म्हणत असते, काय झाडाची फांदी पायावर कशी पडली? जरा जपून करायचं होतं ना काम. त्याबरोबर अनुसया म्हणायला लागते, अगं ए बाई कृष्णा, एकदाची खातर जमा करून घे बघ, नाहीतर काहीतरी खोटं असायचं पुन्हा हे पण. त्यावर अनुसयाला लगेचच बाळजा म्हणते, ए तुला खोटं वाटत असेल तर तू ये की, आणि तू सवता बघ ना सवताच्या डोळ्यांनी, कशाला उगाच दुसऱ्याला सांगायलास. त्याबरोबर मग आता कृष्णा म्हणते, तुम्ही दोघींनी बी जरा शांत राहा प्लीज. त्याबरोबर दोघी पण गप्प बसतात. तर आता बाळजा ही स्वतःच्या पायावरती जी साडी असते ती बाजूला करते आणि दाखवत म्हणते, हे बघा केवढं लागलं आहे ते. आता हे सगळं बघून आढळरावांना तर काही फरक पडत नसतो, अनुसयाला मात्र मज्जा येत असते. तर बाळजा म्हणत असते, बघा केवढं लागलं आहे मला, बघा, आणि एवढं समजा लागलं आहे तरी पण तुमचं अजून बी हेच म्हणणं आहे का की मी नाटक करायलो आहे, मी ढोंग करायलो आहे? कशापायी करू मी एवढं नाटक? काय गरज आहे मला एवढं ढोंग करायची? सवताच्याच पायावर मारून घेईन आणि ढोंग करीन, सवताला त्रास करून घेऊन काय मिळणार काय आहे मला? हां. त्याबरोबर अनुसया म्हणत असते, हे बाळजा, कामापासून सुटका हवी असेल ना तर माणूस काय बी करू शकतो, आणि तू पण कामापासून सुटका हवी म्हणून हे समजा केलं आहे. त्याबरोबर त्या दोघी पुन्हा भांडायला लागणार असतात. त्यावर कृष्णा म्हणते, थांबा म्हणलं आहे नवं मी, थांबा तुम्ही दोघींनी बी आता बास करा. आणि मग कृष्णा आता तिकडनं पटकन जाते आणि हळदीचा लेप घेऊन येते आणि मग ती तो लेप बाळजाच्या पायावर लावायला बसते. आता हे सगळं बघून अनुसयाला खूपच जास्त राग आलेला असतो. अनुसया कृष्णाकडे रागारागात बघत असते. तर आता समरला मात्र ह्या सर्व गोष्टींशी काही घेणं देणं नसतं. तो शांत उभा राहून सर्व प्रकरण फक्त गप्पपणे बघत असतो. तर इकडे अनुसया मात्र कृष्णावरती दात चावत असते. तिला कृष्णाचा खूप राग येत असतो. तर इकडे बाळजाचा प्लॅन मात्र सक्सेसफुल झाल्याचा आनंद बाळजाच्या चेहऱ्यावरती थोडा थोडा दिसत असतो. बाळजाला बरं वाटलेलं असतं, कारण आता तिचं काम सुटणार असतं. तर इकडे कृष्णा ही बाळजाच्या पायावरती छानपैकी व्यवस्थित हळदीचा लेप वगैरे लावून देते आणि मग ती बाळजाला सांगते, हे बघा हळदीचा लेप लावला आहे तुमच्या पायावर, आता हळदीचा लेप लावल्यानंतर तुम्हाला जरा बरं वाटेल, काय आराम करा.
त्याबरोबर हे सगळं काही समर बघत असतो. त्याच्यानंतर मग आता कृष्णा आणि दुष्यंत हे दोघंजणं बाळजाला पकडून तिच्या खोलीपर्यंत घेऊन येतात आणि खोलीमध्ये आणून ते तिला शांतपणे बसवतात. आणि मग तिकडे बसवल्यावर आता दुष्यंत हा बाळजाला म्हणत असतो, नक्की हे सगळं तुला चुकूनच लागलं आहे ना आई? नाही म्हणजे बाळजाबाई, ह्या सगळ्यामध्ये सुद्धा काही षडयंत्र नाही आहे ना? मुद्दामून कामापासून सुटका हवी आहे म्हणून तुम्ही स्वतःहूनच स्वतःला लागून घेतलंत, मारून घेतलंत, असा तर काही प्रकार नाही ना? त्याबरोबर मग आता बाळजा ही नाटक करू लागते, पुन्हा शक्ती वगैरे घेऊ लागते. त्यावेळी मग कृष्णा ही म्हणत असते, बाळजाबाई पुरे झालं, नाही लागलं आहे ते दिसतंय आम्हाला, उगाच नाटक करू नका. त्याबरोबर बाळजा म्हणत असते, कृष्णे नाही म्हणजे आता माझ्या पायाला एवढं लागलेलं आहे, तर मी उद्याच्या दिवस गाव झाडायला नाही गेले तर चालेल का गं? त्याबरोबर मग दुष्यंत हा कृष्णाकडे बघत असतो, कृष्णा काय उत्तर देते. तर कृष्णा ही म्हणत असते, मला शेजाऱ्या पाजाऱ्यांना जरी काही त्रास झाला तरी दया येते, मग तुम्ही तर माझ्या सासूबाई आहेत, ठीक आहे. त्याबरोबर मग दुसऱ्या बाजूला इकडे अनुसया ही तिच्या रूममध्ये असते आणि अनुसयाला कृष्णाने तिचा केलेला अपमान आठवत असतो. अनुसयाला आठवतं, कृष्णाने तिला सांगितलं होतं की तुम्ही बाळजाबाईंच्या गळ्यामध्ये दागिने घाला. अनुसया म्हणाली की मी नाही घालणार, मी का घालू दागिने, मी का ऐकू तुझं? त्यावर कृष्णा म्हणाली की मी या गावची सरपंच आहे. अनुसया तिला म्हणत होती की मी तुझी सासू आहे, पण कृष्णा म्हणाली मी सरपंच असल्यामुळे तुम्हाला ऐकावंच लागेल माझं. इतक्यात समर त्या खोलीत येतो. समर म्हणत असतो, आई तू बोलवलंस का मला? त्यावर अनुसया म्हणते, होय बोलवलं. जोपर्यंत ह्या कृष्णाच्या हातामध्ये गावची सत्ता आहे आणि बाळजाच्या हातामध्ये घरची सत्ता आहे ना, तोपर्यंत आपण काही करू शकत नाही आणि आपल्याला त्या दोघींच्याही हातातनं त्यांची सत्ता काढून घ्यायची आहे. त्यासाठी आता मी तुला जे सांगेन तसं आपल्याला काम सुरू करायचं आहे. त्यावर समर म्हणतो, आई तू सांग फक्त काय करायचं आहे, मग बघ मी कसं काम सुरू करतो ते लगेच. बोल काय करायचं आहे? मग त्यानंतर अनुसया आता समरला त्यांचा जो काही प्लॅन असतो तो सगळा सांगते आणि त्यानंतर ती म्हणत असते, कळलंय ना, आता असंच्या असं कामाला लागायचं. समर म्हणतो, होय आई तू काही काळजीच करू नको, मी ताबडतोब कामाला लागतो, बघशीलच तू मी सगळं व्यवस्थित करतो. तर दुसऱ्या बाजूला आता बाळजा म्हणत असते, दुष्यंता अरे माझ्या पायाला एवढं लागलं आहे तरी बी तुझ्या आईवर विश्वास नाही होय, तरी पण तुला असंच वाटायलं आहे की तुझी आई नोटंकी करायला, तुझी आई ढोंग करायला म्हणून. त्यावर दुष्यंत म्हणत असतो की तू काही करू शकतेस ते आता मला कळून चुकलं आहे. त्याबरोबर मग आता कृष्णाही त्या दोघांनाही म्हणते, बरोबर पुरे झालं, उगाच्या उगा आता तुम्ही दोघं पण बडबड करत बसू नका. बाळजाबाई लागलं आहे ना तुम्ही आराम करा. दुष्यंत सरकार नाही म्हणजे मी हळदीचा लेप तसा लावलेला आहे, पण तरी पण आपण एकदा डॉक्टरांना दाखवून घेऊ, नाही म्हणजे डॉक्टरांना दाखवलं की काही उगाच अडचण उरणार नाही ना आपल्याला. त्याबरोबर मग आता कृष्णा लगेचच असं बोलल्यावर दुष्यंत ठीक आहे म्हणतो. कृष्णा म्हणते चालेल, जोपर्यंत पाय बरा होत नाही तोपर्यंत तुम्ही घरी राहू शकता, येतो आम्ही, तुम्ही आराम करा. आणि मग आता त्या दोघीही जणी तिकडनं निघून जातात. दुष्यंतला मात्र कृष्णा जे काही बोललेले असते ते पटलेलं असतं. तर बाळजा आता आभारी हाय असं म्हणायला लागते. त्यानंतर मग कृष्णा आणि दुष्यंत हे दोघंही जण तिकडनं बाहेर पडून जातात. आता दुष्यंत आणि कृष्णा खोलीतनं बाहेर गेल्यावर बाळजाबाईच्या डोळ्यात जे अश्रू असतात ते लगेचच बाळजाबाई पुसते आणि बाळजा म्हणू लागते की तुला काय वाटलं कृष्णे की तू दिलेली शिक्षा मी सहन करेन का? नाही, खरं तर माझा पाय आज लई जादा दुखायला आहे, पण तू दिलेल्या शिक्षेपासून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी मला हे सगळं बी मंजूर होतं. आता बघच मी पुढं काय करतो ते. आताशी माझी फक्त शिक्षेतनं सुटका झाली. आज तुझा असा अपमान होणार आहे की तो तुला आयुष्यभर लक्षात तर राहणारच आहे, पण लवकरच या घरची आणि गावची सत्ता पण माझ्या हातात येणार आहे. आज तू सरपंच असल्याचा खूप मोठा पश्चाताप होणार आहे. त्यानंतर ते आमदार साहेब सांगत असतात की आम्ही गावच्या ग्रामपंचायत शाळेला 25 संगणक देत आहोत. त्यावर कृष्णा म्हणत असते, साहेब या संगणकांची खरं तर काही गरज नाही आहे. सध्या मुलांना गरज आहे ती म्हणजे बाकांची, पत्र्यांची शाळेवरती चांगल्या. त्याबरोबर मग ते शिक्षक वगैरे असतात तिथे आणि तिथेच सरपंचांना आता ते
आमदार साहेब म्हणतात, आता ही अडाणी सरपंचबाई आम्हाला शिकवणार आम्ही काय करायचं ते. ठीक आहे, तू एक काम कर, तू हे कम्प्युटर चालू करून आम्हाला दाखव. जर कम्प्युटर चालू करून दाखवलंस तर आम्ही ही योजना परत मागे घेऊ. आता मग मात्र कृष्णा कम्प्युटर चालवायला एक बटन दाबायला बोट पुढे करते आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत ह्या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. तुम्हाला हळद रुसली कुंकू